इथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शिवभक्त बंधू भगिनींनो, मी रुही आनंद शेंडे इयत्ता तिसरी माझ्या शाळेत मी आपल्या समोर दोन शब्द सांगणार आहोत। आज आपण इथे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती निमित्त एकत्रित आलो आहोत। जिजांच्या महामेरुबाहू जनांसी आधारू अखंड जनांसी नेहरू निमित्त ओगे असे न होते तर रामदासांनी ज्यांच्या काहीचे वर्णन केले ते युक्त पुरुष म्हणजे शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर जिजांच्या पोटी या वाघाचा जन्म झाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली। शिवाजी महाराज एक केवळ गुलामगिरीत फितपट पडलेल्या या भूमीला मुक्त केले नाही तर महाराज स्वराज्य म्हणजे काय हे कृतीतून दाखवून दिले। तोरणा किल्ला जिंकून त्यांनी वर्षाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरणा बांधले। गनिमी गावा अफजल खानाच्या वंद पन्हाळ गडाचा वेढा शाहिद खानाची फजिती आणि आगव्याहून सुटका यासारखं अनेक स्वायगामधून महाराजांना शत्रूला पाणी पाजले। महाराज केवळ एक उत्कृष्ट ओघे न होते तर ते एक उत्तम प्रजात राजा होते। त्यांनी स्त्री समान सर्व धर्म स्वाभिमान आणि शेतकऱ्यांची कल्याण यावर भर दिला। स्वराज्य हे किल्ला रयतेचे राजा असावे असा त्यांचा विचार होता। त्यांच्या स्वाने सर्व जाती धर्माचे लोक होते। मित्रांनो, खऱ्या अक्षराने शिवजयंती साजरी करण्याची असेल तर त्यांच्या विचारांचे पालन करणे गरजेचे आहे। आजच्या युगातही महाराजांचे संकट काळात धीर न सोडणे, युक्तीने काय करणे, स्त्रियांचा आदर करणे आणि स्वाभिमान जगणे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात। जाता जाता मी एवढेच म्हणेन, शेतकऱ्यांची केवळ श्री समान रक्षक अन्यायांच्या कदंगा रयतेचा राजा तो माझा जाणता राजा शिवाजी महाराज। एवढेच बोलून माझे दोन शब्द संपितो। जय भवानी, जय शिवाजी।